नमस्कार मित्रांनो. आज आपण 2026 मकर संक्रांतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याला आपण संक्रांत क्षण म्हणतो. 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी आहे. या दिवशी सूर्य दुपारी सुमारे 3:13 मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य आता उत्तर दिशेला हलतो. उत्तरायण हा काळ अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मानला जातो. भगवद्गीतेत सांगितले आहे की उत्तरायणात देह ठेवणारा जीव मोक्ष प्राप्त करतो. त्यामुळे मकर संक्रांतीला अत्यंत पुण्यदायी दिवस मानले जाते. 2026 मकर संक्रांती बुधवारी आहे आणि बुधरा दिवस बुद्धी, वाणी आणि कर्माचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपली वाणी शुद्ध ठेवणे, कोणावरही कटू शब्द न बोलणे आणि प्रेमाने वागणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी केलेले पुण्यकर्म विशेष फळ देतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच पुण्यकाळ सुरू होतो. 2026 मध्ये हा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते सायं 5:45 आहे आणि या वेळेत केलेले स्नान, दान आणि पूजा विशेष फळदायी मानली जाते. यातील महापुण्यकाळ सुमारे 3:13 ते 4:58 आहे. मकर संक्रांतीला सकाळी सूर्यास्तापूर्वी नदी, तलाव किंवा घरच्या पाण्यात स्नान केले जाते. हे स्नान पितृदोष, ग्रहदोष आणि संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे सुगड पूजन याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती हा सूर्यदेवाचा महत्त्वाचा पर्व आहे. ह्या दिवशी सूर्य आपल्या राशीत मकरात प्रवेश करतो आणि ह्या क्षणाला आपण शुभ मानतो. संक्रांत दिवशी सूर्यपूजन, अन्नधान्याची पूजा व कुटुंबासोबत गोड पदार्थांचा आदानप्रदान केल्याने आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. सुगड पूजन म्हणजे पारंपरिक विधी, ज्यामध्ये घरातील सर्व पदार्थांचा थाळा सजवला जातो. यामध्ये तांदूळ, गहू, भाकरं, गोड पदार्थ जसे की लाडू, गूळ, फळं, नारळ, तेल व काही फुलं ठेवली जातात. ह्या थाळ्याला रंगीत कपडा किंवा नवीन पाट्या लावून अधिक आकर्षक बनवले जाते. विधी: सर्वप्रथम थाळा स्वच्छ ठिकाणी ठेवा. थाळ्यात तांदूळ, भाकरं, गोड पदार्थ, फळं, नारळ आणि तेल व्यवस्थित ठेवा. काही लोक या थाळ्याच्या समोर सूर्यदेवाची प्रतिमा ठेवतात किंवा सूर्यकिरणात थोडा तांदूळ टाकतात. ह्यानंतर आपण सूर्यपूजन करतो. थाळ्याच्या समोर उभे राहून सूर्यदेवाला प्रणाम करा आणि हळू आवाजात ओम सूर्याय नमः म्हणत मंत्र उच्चार करा. घरातील आरोग्य, समृद्धी, सौख्य आणि ज्ञानासाठी संकल्प करा. पूजनानंतर थाळ्यातील पदार्थ सर्व कुटुंबासोबत वाटले जातात. काही लोक शेजाऱ्यांना व मित्रांना थोडा सुगड देतात. या प्रक्रियेत घरात प्रेम, सौहार्द आणि आनंद वाढतो. सुगड पूजनाचे फायदे: 1. आरोग्य लाभ: सूर्यपूजन आणि तूप, तेल व गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. 2. संपत्ती व समृद्धी येते: अन्नधान्य ठेवल्याने घरात संपत्ती व समृद्धी येते. 3. सकारात्मक ऊर्जा: कुटुंबासोबत पूजन केल्याने मानसिक आनंद व सकारात्मक ऊर्जा वाढते. 4. संस्कार व परंपरा जपणे: मुलांना ही परंपरा शिकवता येते. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करून आपण घरातील सुख, समृद्धी व आरोग्य वाढवू शकतो. हा साधा पण पवित्र विधी आपल्याला जीवनात सकारात्मकता आणतो. तुम्हीही या दिवशी आपल्या कुटुंबासोबत सुगड पूजन करा आणि सूर्यदेवाची कृपा लाभा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ मकर संक्रांती. धन्य रहा, निरोगी रहा. मकर संक्रांतीनंतर येणारा दिवस म्हणजे किंक्रांत. संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी, साधारणपणे 15 जानेवारीला किंक्रांत साजरी केली जाते. हा दिवस जरी कमी परिचित असला तरी ग्रामीण आणि पारंपरिक संस्कृतीत किंक्रांतला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या बदलानंतरचा दिवस म्हणजे किंक्रांत. या दिवशी सूर्य अधिक तेजस्वी, शक्तिमान आणि ऊर्जादायी मानला जातो. म्हणूनच किंक्रांतच्या दिवशी देवपूजा, सूर्यनमस्कार आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. काही भागांमध्ये किंक्रांतच्या दिवशी लाकडांची किंवा काड्यांची आग पेटवण्याची परंपरा आहे. या आगीत जुने, निरुपयोगी साहित्य टाकले जाते. यामागचा अर्थ फक्त आग पेटवणे नसून जुने दोष,
वाईट सवयी आणि नकारात्मक विचार जाळून टाकून जीवनात नव्या सकारात्मकतेचे स्वागत करणे हा आहे. किंक्रांतच्या दिवशी खाण्यापिण्यालाही विशेष महत्त्व असते. तीळ आणि गूळ यापासून बनवलेले पदार्थ, बाजरीची भाकरी, गरम भाजी आणि आमटी यांचा समावेश केला जातो. हे पदार्थ शरीराला उष्णता देतात आणि थंडीच्या काळात आरोग्य सुदृढ ठेवतात. ग्रामीण भागात स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात, खेळ खेळतात आणि घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो अशी प्रार्थना करतात. ही परंपरा सामाजिक एकोपा आणि आनंद वाढवणारी आहे. किंक्रांत म्हणजे फक्त एक तिथी नाही, तर जीवनात बदल स्वीकारण्याचा दिवस आहे. संक्रांती बदलाची सुरुवात दाखवते आणि किंक्रांत त्या बदलाला मनापासून स्वीकारण्याची शिकवण देते. जसे थंडी हळूहळू कमी होऊ लागते, तसेच जीवनातील अडचणीही मागे पडाव्यात आणि नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि सकारात्मक विचार आपल्या आयुष्यात प्रवेश करावेत. हीच किंक्रांतची खरी भावना आहे.